कोपरगाव तालुक्यातील कोकणटाणा हद्दीत अहिल्यानगर मनमाड महामार्गावर रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास महिंद्रा कंपनीच्या ट्रकने मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। दोन्ही वाहने कोपरगावकडून शिर्डीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला। धडकेनंतर मालवाहू टेम्पो रस्त्यावर पलटी झाला असून सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू टेम्पो क्रमांक MH520013 कोपरगावकडून शिर्डीच्या दिशेने जात होता। त्याचवेळी मागून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ट्रक क्रमांक MH16DP0543 ने टेम्पोला जोरदार धडकेमुळे टेम्पो पलटी झाला। या टेम्पोमध्ये चालकाच्या शेजारी बसलेले कैलास पाटील राहणार 40 गाव हे किरकोळ जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले। पलटी झालेल्या टेम्पोमध्ये केळीचा माल भरलेला होता। अपघातानंतर टेम्पो पलटी झाल्याने केळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच धडकेमध्ये ट्रकचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता। मात्र या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसल्याने अनर्थ टळला। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।